टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागलेली मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रांतिक अध्यक्ष तटकरे साहेब आणि आपल्या या मतदारसंघाचे माजी आमदार राजनजी पाटील मालक यांनी मला उमेदवारी दिली आणि पक्षाची दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे आणि या मोहोळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्व पक्षाचं आणि माझ्या जनतेचंही मी आभार मानतो। दुष्काळाचा कलंक आणि दबावाचं राजकारण संपवण्यासाठी आम्ही आता मैदानात होतो असं काही जणांकडून सांगितलं जातं, काय सांगा? मी काय ऐकलं नाही कोणाचं, काय हे कोण बोललं हे ऐकलं नाही मला। तात्या, आपला विकास जो आहे फक्त कागदावरच आहे असं मतदारसंघात चर्चा आहे, ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे? जे कोण असं म्हणत असतील त्यांनी त्या प्रत्येक गावात 142 गावामध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहावं की या गावामध्ये आपण विकास केला आहे का नाही। कागदावरती विकास कसा असू शकतो? 5 वर्षापूर्वीपासून आपण कामं करतो आहे, ज्या गावात आपण कामं केलेत, काय कामं झालेले आहेत, काय मंजूर आहेत, काय टेंडर प्रक्रियेत, ही सर्व कामं आपण प्रत्येक गावाच्या चौकामध्ये आपण बोर्ड लावले होते। त्याच्यामुळे फक्त कागदावरती विकास मांडण्यापेक्षा ज्या रस्त्याने ते जातात, ज्या गावाला भेटी द्यायला, ते रस्ते आपण केले आहेत। ज्या गावात गेल्यानंतर त्यांना पाणी प्यायला मिळते तेही जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपण पाणी त्यांना दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाईटीची सोय केलेली आहे, हे सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत। त्या तुम्हाला ज्या बी ठिकाणी विकास कामं चालू दिसतील ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारच्याच माध्यमातून आणि मोहोळच्या आमदाराच्याच माध्यमातून कामं चालू दिसतील। तुम्हाला दुसरे इतर कुणाच्याही निधीमधून तुम्हाला कामं मतदारसंघामध्ये दिसणार नाहीत। दुष्काळामध्ये 70 टँकर आम्ही दिले, मागेल त्याला रस्ता आम्ही दिला, त्यामुळे यंदा आम्हीच बाजी मारणार, विद्यमान आमदार विकास करत नाही असा दावा काही जणांकडून केला जातो, काय सांगा? त्यांनी काय दिलं हे बघण्यापेक्षा विद्यमान आमदारावरती काहीतरी बोललं पाहिजे, तरच त्यांचं काय मार्केटमध्ये काहीतरी विकू शकतं या उद्देशाने ते बोलत असतात। वास्तविक पाहता त्यांना उमेदवारी मिळवायची किंवा जनतेच्या समोर जाण्याच्या उद्देशाने ते ह्या गोष्टी करतात। मी आमदार आहे, मला जे महत्त्वाच्या गोष्टीत असेल, तुम्हाला सांगतो, पाणी असेल, लाईट असेल, ह्या गोष्टी मी जे करतो आहे ती मला दाखवायची गरज नाही। ज्या पद्धतीने रस्त्याला त्यांनी मुरुम टाकला असेल, मी सुद्धा भरपूर गावामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्याला अडचणी आहेत अशा ठिकाणी माझ्या काही शासनाच्या माध्यमातून, काही माझ्या माध्यमातून मी रस्त्याला मुरुम टाकले असतील, खडीकरण करून दिले असतील, ते दाखवण्याची गरज काय? मला त्यांना दाखवण्याची गरज पडते, कारण मला एक तर जनतेचा अधिकार एक माझ्याकडून कामं करून घ्यायचा, ती मी सर्व जनतेची कामं, मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम मी करते आणि ती मला कुठं मीडियामध्ये दाखवण्याची मला गरज वाटत नाही। तात्यासाहेब, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने तुतारीची क्रेज आहे, मग त्याचा कुठेतरी फटका बसू शकेल का? विकास कामाच्या जोरावर तुम्ही निवडून? नाही, वास्तविक आता विकास कामाच्या जोरावरतीच आमदार निवडून आला पाहिजे, पक्षाच्या चिन्हावरती किंवा ह्याच्यावरती निवडून येण्याची माझी भूमिका नाही। पक्षाचं चिन्हही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला दिलेलं आहे, पण ते चिन्ह प्रत्येकाच्या घरामध्ये, मनामध्ये बिंबवण्याचं काम ते निधीच करत असतो। कारण जर तुम्ही आमदार निवडून दिला आणि त्या आमदाराने जर विकास कामच केले नसतील तर त्या चिन्हाला किंवा त्या पक्षाला काय महत्त्व राहत नाही। त्यामुळे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून बोलतो की मी विकासावरती आणि स्थानिक आपले नेते राजनजी पाटील मालक असतील, पंढरपूर तालुक्यामध्ये आमचे भीमाचे माजी व्हाईस चेअरमन कल्याण बाप्पा पाटील असतील किंवा उत्तर तालुक्यातील आमचे नानाचे नेते मंडळी असतील, मार्डीचे असतील, कळमणचे असतील, या सर्व नेत्यांच्या आणि मतदारांच्याच भूमिकेमध्ये आपण निवडून येण्याची मला छातीठोकपणे खात्री आहे। विकाससभेमध्ये असताना विठ्ठल परिवार नाराज आहे, तुमच्याबाबत खतखत व्यक्त केली की दुजाभाव केला जातो? नाही, असं वास्तविक पाहता नाराजीचा काय विषय नाही। त्यांच्या मीटिंगमध्ये कुणीतरी एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असेल की या ठिकाणी आम्हाला निधी कमी मिळाला, परंतु पंढरपूर तालुक्यात 17 गावामध्ये कुठल्या एका ग्रुपला न देता त्या गावाला कशाची गरज आहे, कुठल्या निधीची, समजा कुणाला रस्त्याची गरज आहे, कुणाला पाणी पुरवठ्याची गरज आहे, कुणाला बंधाऱ्याची गरज आहे, कुणाला गावात सभामंडप लागतात, कुणाला शेतकरी रस्ते लागतात, असं बघावं लागतं। मला फक्त विठ्ठल ग्रुप, पांडुरंग ग्रुप किंवा भीमा ग्रुप असं न बघता गावाला जी सुविधा देणं गरजेचं आहे ते आपण प्रथमतः पाहतो, परंतु त्यांच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही। वास्तविक पाहता ज्या ठिकाणी त्यांनी मिटिंग घेतली सरकुलीमध्ये, त्यांनी 50% हिस्सा मागितला, परंतु आपण 100% हिस्सा विठ्ठल परिवाराला त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळे थोडंसं कार्यकर्त्यांनी बोलल्यामुळं कल्याणराव काळे किंवा भगीरथ दादा बोलले असतील, पण तसं वास्तविक पाहता काही विषय नाही आणि त्यांच्याही मनामध्ये काही नाही आणि माझ्याही मनात काही नाही। आपला मतदारसंघ राखीव आहे, जरंगे पाटलांनी सांगितलं की राखीव मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार नाही, तर आपली काय भूमिका राहणार? मराठा समाज आंदोलकांशी कशी चर्चा चालू आहे? मी पाठीमागील ज्यावेळेस जरंगे साहेब पहिल्यांदा उपोषणाला बसले होते
त्या दिवसापासूनच मी माझी भूमिका क्लिअर आहे की बाबा प्रत्येक समाजाला आरक्षण हे ज्याची गरज आहे ते मिळालं पाहिजे. मी मराठा समाजासाठी भूमिका घेतली. आम्ही मंत्रालय इतिहासामध्ये पहिल्यांदा मंत्रालय आम्ही बंद केलं. राज्यपालांचं गेट बंद केलं आम्ही. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही उपोषण केलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका मांडली. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मांडली. धनगर समाजाच्याबद्दलही भूमिका मांडली मी. मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे. सर्व जाती धर्माबरोबर आणि मराठा समाजासाठी तर मी रस्त्यावरती येऊन आम्ही आंदोलन केले, मोर्चे काढले, सभागृह वास्तविक पाहता रस्त्यावरती येण्यापेक्षा आमदारांनी हे सभागृहात बोलणं गरजेचं आहे. आणि मी दोन्ही अधिवेशनामध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन दोन्ही अधिवेशनामध्ये मी मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने किंवा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडलेली आहे मी. याच अनुषंगानं जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय की जे उमेदवार 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्हाला आश्वासन लिहून देईल त्यांना आम्ही समर्थन देऊया. नाही, त्यांची भूमिका बरोबर आहे. कारण जर ज्या आमदाराला आपण मतदान करणार आहोत उमेदवाराला तो आपल्या पाठीशी राहील का नाही याच्यासाठी ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. परंतु माझी भूमिका अशी की मी पहिल्या दिवसापासून बरोबर आहे आणि मी त्यांना 500 रुपयाच्या स्टॅम्पवर द्यायला तयार आहे आणि देणारही आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी राजीनामा तयार ठेवला आहे, पण अद्यापही अजित पवार गटाकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. आणि कुठंतरी ते शरद पवारच्या भेटीला बी गेलते आणि त्यांना त्या शरद पवार गटातून विरोध होत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? जर त्यांनी त्यांचा राजीनामा दिला असेल तर तो नक्कीच पक्षाने स्वीकारलेला असेल. जर दिला नसेल तर तो स्वीकारलेला नसेल. मी एवढंच सांगू शकतो. अर्ज भरत असताना राजन पाटील यांच्या घरातील कोणीही उपस्थित नाही राहिलं. अहो मी बी राजन पाटलांच्या घरातलाच आहे ना. राजन पाटील मालक आले काय मी आलो काय काय फरक वाटतो का तुम्हाला अजून 5 वर्षांनंतर बी? पंढरपूरची जी गावं जोडली गेली ती गावं यंदा मोहोळमध्ये परिवर्तन घडवतील असा दावा काही जणांकडून केला होता. काय सांगा? 100% परिवर्तन घडवणार नाहीत. परंतु ज्या आमदारांना त्यांनी निवडून दिले त्यांचं 5 वर्ष काम पाहिल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आता गेल्या वेळेस मला 5400 आणि 81 मताचं लीड होतं. त्यांच्या डोक्यात ते 12 ते 15 हजाराचं लीड झालंच पाहिजे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातील विचाराशी नक्की ते परिवर्तन घडवतील. गावगावी जी बॅनर लागली आहेत त्यामध्ये निम्मे कामं झालीत निम्मे कामं झाले नाहीत असं त्यांची मागणी आहे. नाही विषय नाही. ते जे तुम्हाला बोलले असतील त्यांच्यात प्रत्येक का असू शकतं. कारण आपण निधी मंजूर करतो. निधी मंजूर केल्यानंतर त्याचे इस्टिमेट बांधतात, त्याची टेंडर प्रक्रिया होती, वर्क ऑर्डर होतात, याला कालावधी लागतो. समजा आपल्याला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कामं मंजूर झाली असतील. लोकसभेची आचारसंहिता होती, त्याच्यानंतर आता विधानसभेची आचारसंहिता लागली. काही कामं प्रतिष्ठित चालू न झाल्यामुळे ती मंजूर झालेली कामं आपण त्याच्यावर टाकलेली आहेत. ती कामं आचारसंहिता चालल्यानंतर संपतील. मग त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारणं नक्कीच त्यांच्या योग्यतेचं आहे. ओके धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.